अंबाजोगाई शहरात गेल्या 5 वर्षापासून विजयादशमीच्या दिवशी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं अखंडितपणे धम्म महोत्सव आयोजित करून त्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन, पुरस्कार वितरण सोहळा आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या धम्म महोत्सवाला राज्यातील, परराज्यातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती असते. हा धम्म महोत्सव परिवर्तनाची नांदी ठरत असून दिवसभरात जे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल धम्म उपासकांनी समाधान व्यक्त केलं. अंबाजोगाई शहराला धम्म चळवळीचा इतिहास आहे. या गावानं मोठमोठे विचारवंत आणि परिवर्तनवादी महापुरुष दिले आहेत. अशा या चळवळीच्या गावात सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनं दिनांक 2 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं 5व्या धम्म महोत्सवाचं आयोजन विश्वशांती महाविहार, लुंबिनी पार्क, मांडवा रोड, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या धम्म महोत्सवातील उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते. तर या धम्म महोत्सवाचं उद्घाटन राज्यातील लोकव्याख्यानकार प्राध्यापक विशाल गरड यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक चंद्रशेखर वडमारे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, प्राध्यापक डी.जी. धाकडे, आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी सोहळ्याची सुरुवात पंचशील ध्वजारोहणानं करण्यात आली. या प्रसंगी भदंत सुमंगल किल्लारी यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला. मान्यवरांचं स्वागत संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं. उपस्थितांचं स्वागत प्राध्यापक रमेश सरवदे व त्यांच्या समूहानं स्वागत गीतानं केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे यांनी केलं. या प्रसंगी 4 वर्षाचा धम्म महोत्सवाचा इतिहास आणि आगामी काळातील राबवण्यात येणाऱ्या योजना आणि घेतले जाणारे कार्यक्रम याची विस्तृत माहिती दिली. गेल्या 4 वर्षापूर्वी कधीतरी आम्ही एकत्र बसून अशी चर्चा केली की या गावामध्ये स्वतःच्या हक्काचं सार्वजनिक ठिकाण नाही. अतिक्रमण केलेल्या जमिनीला शासन मदत करीत नाही. सतत ताणतणाव तिथे असतो. जर ती जमीन ट्रस्टच्या नावाने असेल तर शासन सभागृह असेल किंवा काही अनुदान असेल, विहार असेल, मेडिटेशन सेंटर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आमदार आणि खासदाराचा फंड तिथेच मिळतो जिथे स्वतःची जागा असेल तिथे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की या परिसरामध्ये हा निसर्गरम्य अशा प्रकारचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये शोधाशोध केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आम्हाला जमीन देऊ केली आणि ती आम्ही विकत घेतली. तुमच्या नजरेचा टप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत ही 3 एकर जागा आम्ही ट्रस्टच्या नावे खरेदी केलेली आहे. आणि त्यामुळे ही खरेदी झाल्याबरोबर माननीय आमदार नमिताताई मुंदडा मी यांना विनंती केली, त्या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पलीकडच्या वर्षी त्यांना विनंती केली. त्याने हळूच विचारलं की या परिसरात काय पाहिजे तेवढं सांगा. आम्ही त्यांना म्हणालो एक सभागृह द्या जिथं आम्हाला मूर्ती ठेवता येईल, वंदना घेता येईल, येता येईल. दर रविवारी आम्ही इकडे येऊ. आणि त्यामुळे त्याने आदल्या वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी घोषणा केली आणि गेल्या वर्षी या सभागृहाचं उद्घाटन आम्ही त्यांच्याच हस्ते केलं. आज खासदार येणार होते आणि त्यांच्या समोर आपल्या काही मागण्या होत्या. ते आले तर त्यांच्या समोर मागण्या ठेवू, नाही आले तर आमचे नितीन शिंदे साहेब आहेत, त्यांना घेऊन आम्ही केजला जाऊ. आमचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या समोर सांगू आणि त्यांना हा परिसर आणून दाखवू. आणून बघितल्यानंतर मग आमच्या मागण्यांचा त्याने विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे. दुसरी एक गोष्ट, संजय शिरसट साहेब यांना आम्ही विनंती करायला गेलेलो होतो. आठवले साहेबांचं पत्र आमच्याकडे होतं की यांना तारीख द्यायला हरकत नाही, परंतु औरंगाबाद लेण्या म्हणून ज्या विद्यापीठाच्या जवळ औरंगाबाद लेण्या आहे जिथं उपाली थेरो यांचे समाधी आहे
तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले होते. त्या परिसरात संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते असं म्हणाले की मी कार्यक्रम आजच्या दिवशी तरी शक्यच नाही आणि आपणाला आजच कार्यक्रम घेणं आवश्यक आहे, कारण आपण एक धर्म सोडून नव्या धर्मामध्ये आलो जो विज्ञानावर आधारित आहे आणि त्यामुळे याच दिवशी कार्यक्रम होणं आवश्यक आहे. साहेब, आम्ही याच दिवशी घेतो, आम्ही दुसरा दिवस निवड देणार नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधीतरी मी येऊन जाईन. परंतु माननीय संजय शिरसाट साहेबांनी आश्वासन दिलंय की तुम्ही 5 कोटीचा प्रस्ताव तयार करा, मी त्याच्यावर सही करायला तयार आहे. या कार्यक्रमानंतर राज्यभरातील नावलौकिक प्राप्त मान्यवर यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, ज्यामध्ये लातूर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड यांना विद्याभूषण पुरस्कार, अर्जापूर येथील हुतात्मा गोविंद पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अंबाजोगाईचे भूमिपुत्र प्राध्यापक डॉक्टर सिद्धोधन कांबळे यांना विद्याभूषण पुरस्कार, परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांना विद्याभूषण पुरस्कार, पट्टी वडगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज भटकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाखेड येथील G7 शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार, बीड येथील मराठी महाराष्ट्र चॅनलचे संपादक संग्राम धनवे यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार, परळी येथील उत्कृष्ट कलावंत लखन परळीकर यांना उत्कृष्ट आर्टिस्ट पुरस्कार, माजलगाव येथील आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांना समाजसेवा पुरस्कार, धारूर येथील उद्योजक संतोष बाप्पा सिरसट यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, वडवण येथील ऊसतोड मजूर असलेल्या मनीषाताई हजारे यांना ग्रामीण रील स्टार पुरस्कार व शिरूर कासार येथील सिद्धार्थ सोनवणे यांना प्राणीमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. त्याचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या वतीनं समाजसेवक राजेश घोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी प्राध्यापक विशाल गरड यांनी मार्गदर्शन व धम्मदेसना करताना धम्मांच्या मूल्यांवर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन करून उपस्थितांची मनं जिंकली. त्यांच्या प्रभावी विचारांमुळे धम्म उपासकांना नवी दिशा मिळाली. वेरूळ लेण्याला गेला का नाही? गेला का नाही? अजिंठा वेरूळ लेण्याला गेला का नाही? तिथं कुणाच्या मूर्त्या आहेत? हा, आणि मग जो आपला बौद्ध धर्म आहे, हा बौद्ध धर्म आपल्या भारतात किती आहे आणि बाहेरच्या जगात किती आहे ह्याचा धाडोळा तुम्ही घेतला तर जपान सारख्या राष्ट्रात बौद्ध धर्म आहे सगळ्यात जास्त, नेपाळ सारखं राज्य आहे सगळ्यात जास्त बौद्ध धर्म, थायलंड सारखं राज्य आहे तिथलं तर मी तर म्हणतो राजधर्मच आहे बौद्ध धर्म. म्हणजे विचार करा, त्यांनी या धर्माबद्दल, या धर्माच्या विचारसरणीबद्दल ती लोकांमध्ये मिरवण्यासाठी किती मोठं काम केलंय. मला कांबळे साहेबांशी चर्चा करताना समजलं, जपाननं आपल्या भारत सरकारला ती जी लेणी आहेत का अजिंठा लेणी वेरूळ लेणी त्याचं जतन करण्यासाठी चांगलं 100 कोटी रुपयाचा निधी दिलाय. घ्या, बाहेरच्या देशानं बरं का, ती म्हणतात हे उगन व माय, हे आमच्या बौद्ध धर्माची सगळ्यात मोठी संस्कृती आहे, हिला जपा. आता गाडी सुद्धा तिकडे जात नाही माहित आहे का, नीटच बाहेर उतरायचं, त्यांच्या गाडीत जायचं, डिझेल बिझेल जाळल्याला सुद्धा तिथे गेलं नाही पाहिजे, त्याला प्लास्टिकचा थर लावा म्हणते आणि ते जतन करून ठेवा. 1000 वर्षापूर्वी तयार केलेलं रंग जे दगडावर थापलं त्याचा एक रंग अजून गेला नाही आणि आम्ही अमेझॉनहून 10 लाख रुपये खर्च करून जरी साडी मागवली तरी एका वर्षात तिचा रंग जाणार आहे. हे आताची टेक्नॉलॉजी. आणि आमच्या संस्कृतीतल्या टेक्नॉलॉजी कशा आहेत, त्या वरून जर दगड खोडत गेलं तर खाली एक मंदिर तयार होत आहे. वेरूळचं लेणी बघा, जगप्रसिद्ध आहे, 7वं आश्चर्य आहे. दुपारच्या सत्रात किल्लारी येथील भदंत धम्मसार व लातूर येथील सातकर्णी येथील भदंत पय्यानंद थेरो यांनी धम्मदेसना दिली. 13 ऑक्टोबर 1935 ला येवला या ठिकाणी एक घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. म्हणून मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे, अरे तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल तर ज्या व्यवस्थेने तुमच्या बापाला या देशात पाणी पिऊ दिलं नाही ती व्यवस्था संपवून टाकण्यासाठी संघर्ष करा. ती व्यवस्था संपवण्यासाठी ज्या व्यवस्थेने तुमच्या बापाला शाळेच्या बाहेर बसवलं ती व्यवस्था संपवून टाकण्यासाठी
आणि म्हणून संघर्ष जर करायचा असेल तर या व्यवस्था संपवण्यासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये इथल्या सगळ्या शेड्यूल कास्टनं तो संघर्ष केला पाहिजे आणि राजकीय सत्ता निर्माण करण्यासाठी या शेड्यूल कास्टने इथला मुस्लिम सोबत धरला पाहिजे, इथला वेगवेगळ्या जातीची माणसं सोबत धरले पाहिजे. अंबेजोगाई शहर हे चळवळीचं शहर आहे. अंबेजोगाई शहरातून अनेक चळवळी झाल्या आणि आज आपण पाहतोय की आंबेडकरवादी जी चळवळ आहे की ज्या चळवळीच्या माध्यमातून एक देशामध्ये खूप मोठी क्रांती झाली. हे खऱ्या अर्थानं अंबेजोगाई शहराच्या माध्यमातून ज्या शहराला एक शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, ज्या शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे, त्या शहरामध्ये कमलाकर कांबळे सर असतील, धाकळे सर असतील, या ठिकाणी सौदर्मल सर असतील, चंद्रशेखरजी वडमारे असतील, यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम दरवर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी घेतला जातो. बुद्ध वचनांच्या प्रबोधनानं संपूर्ण परिसर भारावून गेला. दिवसभराच्या सत्रामध्ये अंबाजोगाई तालुक्यातून आणि बाहेर गावाहून अनेक मान्यवर, धम्म उपासक, उपासिका व धम्मप्रेमींच्या उपस्थितीत हा धम्म महोत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला. धम्म मूल्यांच्या प्रचार प्रसारास नवी दिशा देत या महोत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन धम्ममित्र अशोक डोंगरे यांनी केलं. या धम्म महोत्सवामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तरुण तरुणींमध्ये एक बदलत्या आशेचा किरण दिसतो आहे. यातून प्रेरणा घेऊन समाजात व परिसरात नवी क्रांतीची व परिवर्तनाची बीजे पेरली जातील असं दिसतं आहे. धम्म महोत्सवाचं आयोजन प्रामुख्यानं प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे, प्राध्यापक डी.जी. धाकटे व आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारानं करण्यात आला. गेल्या 2 महिन्यापासूनची ही अफाट मेहनत आणि परिश्रमातून हा यशस्वी कार्यक्रम पार पडला. धम्म उपासकांनी संयोजन समितीचं कौतुक करत आभार व्यक्त केले. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.